29 सप्टेंबर 2008 रोजी मालेगाव येथे एक भीषण बॉम्बस्फोट झाला। त्या संदर्भातला निकाल काल बाहेर आलेला आहे, काल न्यायालयाने दिलेला आहे आणि त्यामध्ये 7 जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे। या बॉम्बस्फोटाच्या संदर्भात काँग्रेसने आणि काही ठराविक पक्षांनी भगवा दहशतवाद ही टर्म जाणून बुजून एक नॅरेटिव्हच्या माध्यमातून किंवा एक नॅरेटिव्ह सेट करण्यासाठी म्हणून एक अजेंडा म्हणून संपूर्ण देशभर पसरवण्याची मोहीम आखली होती। त्यावेळेला त्या सर्व लोकांची अक्षरशः खेटरांनी पूजा न्यायालयाने केली आहे असं म्हणायला हरकत नाही। आजचा व्हिडिओ हा काल लागलेल्या मालेगाव स्फोटाच्या निकालासंदर्भात आहे, त्यामुळे कुठेही जाऊ नका। हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आपलं आवडतं यूट्यूब चॅनल ऑफिशियल अजय निकते हे शेअर करायला, सबस्क्राईब करायला, लाईक करायला अजिबात विसरू नका। बेल आयकॉन नक्की दाबा म्हणजे नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत जातील। नमस्कार मित्रांनो, ऑफिशियल अजय निकतेमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। मगाशी मी म्हटल्याप्रमाणे 29 सप्टेंबर 2008 रोजी मालेगाव इथे एक बॉम्बस्फोट झाला होता आणि त्या संदर्भातला त्या खटल्याचा निकाल काल लागलेला आहे आणि त्या खटल्यातनं साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर, कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासह 7 जणांची निर्दोष मुक्तता न्यायालयाने काल केलेली आहे। अर्थात काल हा निकाल देताना न्यायमूर्ती A.K. लाहोटी यांनी म्हटलेलं आहे की मालेगाव बॉम्बस्फोटाचा निकाल हा पीडितांच्या कुटुंबासाठी अत्यंत वेदनादायक आहे, दुःखदायक आहे, याची न्यायालयाला जाणीव आहे। पण दहशतवादाला कोणताही धर्म नसतो, कारण कोणताही धर्म हिंसेची शिकवण देत नाही आणि न्यायालय प्रचलित जनभावनांच्या आधारावर निकाल देत नाही, तर गुन्हा जितका गंभीर स्वरूपाचा असतो तितकाच दोष सिद्ध करण्यासाठी पुराव्यांचा दर्जा तितकाच उच्च दर्जाचा, अधिक ठोस आणि विश्वासार्ह असणं आवश्यक असतं आणि त्यामुळे कालचा निकाल जो आहे निर्दोष त्यांना मुक्तता करण्याचा तो त्याच्यावरती अवलंबून होता, त्या पुराव्यांवरती अवलंबून होता। हे न्यायमूर्ती लाहोटी यांनी स्पष्टपणे त्या निकाल देताना नमूद केलेलं आहे। लक्षात घ्या मित्रांनो, ही जी सुटका झालेली आहे ती संशयाचा फायदा घेत सुटका केलेली आहे। संशय हा खरा पुराव्याची जागा घेऊ शकत नाही। जर कोणताही ठोस पुरावा नसेल तर आरोपींना संशयाचा लाभ देणं हे अत्यंत योग्य ठरते, न्यायाला धरून ठरते, असं देखील न्यायमूर्ती लाहोटी यांनी म्हटलेलं आहे। त्यांनी काही गोष्टी याच्यामध्ये उल्लेख केलेल्या आहेत, त्या मी तुम्हाला बोलणारच आहे, मी तुम्हाला सांगणारच आहे। त्यातल्या महत्वाच्या काही गोष्टी आहेत त्या असं आहे की RDXचा स्रोत काय होता आणि त्याची कशी ने-आण करण्यात आली याबाबत कोणताही पुरावा सादर करण्यात आलेला नाही। त्याचप्रमाणे बॉम्बस्फोट करण्यासाठी घटनास्थळाची जी रेकी करण्यात आली होती याचेही कुठलेही ठोस पुरावे देण्यात आलेले नाहीयेत आणि मोटरसायकल कशी पार्क केली, ती कोणाच्या माध्यमातून आली होती या संदर्भात देखील कुठल्याही प्रकारचा पुरावा देण्यात आलेला नाही। पण याच सगळ्या गोष्टींना धरून, याच सगळ्या गोष्टींची सांगड घालून काँग्रेस आणि काही त्या विचारसरणीच्या पक्षांनी जाणून बुजून सनातन धर्माला, हिंदू धर्माला, भगव्या रंगाला, भगव्या ध्वजाला आणि भगव्याला बदनाम करण्याची एक मोहीम त्या काळी आखली होती। भगवा दहशतवाद असा शब्द, अशी टर्म मुद्दामून प्रचलित करण्यामध्ये ही काही मंडळी आघाडीवर होती। त्या सगळ्यांना काल अक्षरशः मी मगाशी म्हणालो त्याप्रमाणे न्यायालयाच्या निर्णयाने त्यांची खेटराची पूजा झालेली आहे। या सगळ्या गोष्टींचा घटनाक्रम काय होता ते आता आपण बघूया, ते मी तुम्हाला सांगतो। सर्वप्रथम याच्यातनं कोणाकोणाची निर्दोष मुक्तता झाली आहे त्यांची मी नावं तुम्हाला सांगतो। साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, निवृत्त मेजर रमेश उपाध्याय, सुधाकर चतुर्वेदी, सुधाकर द्विवेदी, समीर कुलकर्णी आणि अजय राहीरकर। काही ठराविक मुद्दे किंवा काही ठराविक नोंदी या निकालामध्ये करण्यात आलेल्या आहेत। त्या जे काही मी पॉइंटर्स आहेत ते मी तुम्हाला मुद्दाम सांगतो की बॉम्बस्फोटासारखी घटना अत्यंत गंभीर असली तरी दोषसिद्ध किंवा त्यांची दोषसिद्धता ही नैतिक विचारांवर नव्हे तर ठोस पुराव्यांवरतीच आणि कायदेशीर बाबींना धरूनच आधारित असली पाहिजे। हे जे मी मगाशी तुम्हाला म्हणालो ते त्यांनी तिथे मुद्दामून उल्लेख केलेला आहे। जबाब नोंदवण्यामध्ये विलंब झालेला आहे, प्रक्रियात्मक त्रुटी राहिलेल्या आहेत,
आणि अनेक साक्षीदारांमध्ये विरोधाभास आढळून आलेला आहे न्यायालयाला. समाजामध्ये घडलेली कुठलीही घटना ती कितीही गंभीर असली तरी केवळ नैतिकतेवर न्यायालय कोणालाही दोषी ठरवू शकत नाही, असं स्पष्टपणे या निकालामध्ये न्यायमूर्ती लाहोटी यांनी नमूद केलेलं आहे. या बॉम्बस्फोटामध्ये 6 निरपराध लोक ठार झाली होती आणि जवळपास 100 लोक हे जखमी झालेले होते. पण केवळ एखादी व्यक्ती किंवा एखादी संघटना एका विचारसरणीशी संबंधित आहे म्हणून तिला किंवा त्या संस्थेला शिक्षा देता येत नाही. राजकीय धारणेपेक्षा, राजकीय विचारसरणीपेक्षा कायद्याच्या अंमलास, कायद्याच्या बाबींची पूर्तता करण्यास प्राधान्य देणं हे क्रमप्राप्त असतं आणि तेच अत्यंत महत्त्वाचं असतं, हे या इथे त्यांनी नमूद केलेलं आहे. बॉम्बस्फोटाचा कट रचण्यासाठी काही बैठका झाल्या हे इथे कुठल्याही प्रकारे सिद्ध होत नाही. अभिनव भारत संघटनेचा निधी दहशतवादी कारवायांसाठी वापरण्यात आल्याचा कुठलाही पुरावा इथे सादर करण्यात आलेला नाही. गाडीचा चेसिस नंबर खोडण्यात आला होता, तो कधीही पुनःसंचयित करण्यात आला नाही. बॉम्बस्फोटाच्या वेळी साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर त्या गाडीच्या मालक होत्या, मात्र त्याचे पुरावे इथे सापडत नाहीत आणि बॉम्ब मोटरसायकलमध्ये नव्हे तर गाडी बाहेर ठेवण्यात आला होता असा निष्कर्ष देखील इथे काढण्यात आलेला आहे. रमजानसाठी परिसराची नाकेबंदी करण्यात आली असतानाही मोटरसायकल कोणी पार्क केली याचे कुठल्याही प्रकारचे पुरावे सादर करण्यात आलेले नाहीत. बॉम्बस्फोटासाठी साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांनी मदत केली होती हे कुठल्याही प्रकारे सरकारी वकील सिद्ध करू शकलेले नाहीत. पुरेशा पुराव्या अभावी साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर 9 वर्ष तुरुंगात होत्या आणि हे त्यांच्यावरती केलेल्या अन्यायाचं प्रकरण अत्यंत गंभीर आहे, हे इथे न्यायालयाने नमूद केले पाहिजे. याकडे आपण सगळ्यांनी लक्ष देण्याचं कारण आहे. महत्वाचं आहे ही गोष्ट की साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांच्यावरती ज्यांना जे 9 वर्ष तुरुंगात ठेवलं गेलं होतं हे त्यांच्यावरती अन्यायकारक आहे असं न्यायालयाने म्हटलेलं आहे, असं न्यायालयाने नमूद केलेलं आहे. मित्रांनो, हे इथे लक्षात घ्या. जखमींची जी वैद्यकीय प्रमाणपत्र केली होती त्यातली अनेक प्रमाणपत्र ही बनावट निघालेली आहेत, हे देखील इथे सांगायला न्यायालय विसरलेलं नाही. हे देखील न्यायालयाने या इकडे त्यांच्या जवळपास 1000 पानाच्या निकालपत्रामध्ये नमूद केलेलं आहे. मित्र, अत्यंत महत्वाची गोष्ट याच्यामध्ये एक आहे की ज्यांना एटीएसच्या तपास पथकातले जे अधिकारी होते मेहबूब मुजावर यांचा एक व्हिडिओ काल निकाल लागल्यानंतर आलेला आहे. त्यांनी मुलाखत दिलेली आहे एका चॅनलला. तो मुलाखतीचा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही मुद्दामून इथे पहा आणि मग आपण बोलूया. त्यातल्या काही गोष्टी मी तुम्हाला दाखवणार कारण तो व्हिडिओ मोठा आहे. त्यातल्या काही ठराविक गोष्टी आहेत ज्या महत्वाच्या आहेत त्या तुम्ही इथे पहा आणि मग आपण बोलूया. तो व्हिडिओ तुम्ही मुद्दामून आता पहा. इथे काय निकाल लागलाय अजून काय मी वाचलेलं नाही. जजमेंट काय येईल त्यावेळेस समजेल. परंतु 7-8 वर्षापूर्वी 10 वर्षापूर्वी माझी एक इंटरव्ह्यू घेण्यात आली होती. त्यावेळेस मी थोडं सांगितलं होतं की हा तपास खोटा आहे, लोकांना गोवण्यात आलेला आहे. त्या रामजी कलसंग्रा, संदीप डांगे आणि दिलीप पाटीदार यांचा खून करण्यात आलेला आहे आणि तरी असं असताना ते जिवंत आहेत म्हणून दोषारोप पाठवण्यात आला. हे त्याचा तपास करण्यासाठी मला नेमला होता. ज्याला मारलेलं आहे, जे मेलेले आहेत ते जिवंत आहे दाखवण्यासाठी मी त्यांच्या घरी जाऊन रेड करणे वगैरे वगैरे ह्या गोष्टी माझ्या लक्षात आल्या. त्यामुळं मी काय ते केलं, मी बघितलं ते सगळं आणि माझ्या लक्षात आलं की हे सगळं खोटं आहे आणि आपल्याला ह्याचा वापर करण्यात येत आहे. त्याशिवाय गोपनीय आदेश पण होता. गोपनीय आदेश होता. मग ते गोपनीय कसं असतं, त्या गोपनीयतेची वाच्यता करायची नसते. आता ते फुटलंय, भांडं फुटलंय. तो गोपनीय आदेश म्हणजे आदरणीय मोहन भागवतजींना धरून आणा असं होतं. अटक करून आणा असा नव्हता आदेश, धरून आणा हा शब्द होता. त्यामुळे मी ते केलं नाही. आणि हा तपास करताना हे सगळ्या घटना घडल्या, तपास झाला, सगळं झालं. यांच्या लक्षात आलं की हे सगळ्या गोष्टी याला माहिती आहेत. मग काय करायला पाहिजे? काम तर केलेलं नाही. यांनी जे पाहिजे ते काम ह्याच्या हातनं झालेलं नाही. तर मग मला माझ्यावरती खोटे गुन्हे दाखल केले आणि खोटे गुन्हे दाखल करून मला अटक केलं. तर याच्यामध्ये माझा आज मी पहिल्यांदाच सांगतोय की जे काही ATSचे प्रमुख होते
त्यावेळेचे, आणि परमवीर सिंग होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी रोज मला देत असलेल्या सूचनाप्रमाणे मी काम करत होतो आणि रोजच्या रोज त्यांना फीडबॅक देत होतो जिथून असेल तिथून. अशा बऱ्याच ठिकाणी जाऊन तपास केला आणि रोजच्या रोज त्यांनी सांगत होते मला, इथं जा तिथं जा, असं कर तसं कर, त्याप्रमाणे करत होतो. पण ते सगळं थोतांड होतं, ते काल्पनिक होतं. ते त्या मेलेल्या लोकांच्या घरी जाऊन, मारलेल्या ज्याचं मर्डर झालं त्यांच्या घरी जाऊन तपास करणे, ते जिवंत आहे असं लोकांमध्ये पिक्चर तयार करणे, त्यानंतर मोहन भागवत साहेबांना आणून धरून आणणे, काय झालं तर तुझं तू बघ, असं होतं ते. तर मी ते केलं नाही. त्याच्यामुळे हे सगळं असं झालेलं आहे. आणि ह्याला जबाबदार वरिष्ठ अधिकारी आहेत. मी कनिष्ठ कोण मला माहीत नाही. वरिष्ठ अधिकारी जे होते, परमवीर सिंग त्याच्यावरचे, हे लोकांनी मला आदेश देत होते आणि त्याच्याप्रमाणे मी गेलोय आलोय, सगळं बघितलेलं आहे. खरा तपास केला असता तर तपास झाला असता ना, तसं केलेलं नाही त्याने. भगवा आतंकवादच याच्यात मेन हे होतं ना. हे जेवढे आरोपी सापडले होते हे भगवा आतंकवाद म्हणूनच शासनाने, त्यावेळेच्या शासनाने त्यांना भगवा आतंकवाद हा कन्सेप्ट दिला होता, नाव दिलं होतं. आता ते उघडं पडलं. ते माझं त्या भगवा आतंकवादावर विश्वासच नाही माझा. त्यामुळे ते भगवा आतंकवादी आणि त्या सुशीलकुमार शिंदेविषयी आज बोलणं बरोबर नाही. केवळ पाहिजे पण मी बोलणार नाही. केवळ फक्त भगवा आतंकवाद आहे हे दाखवण्यासाठी तुम्हाला अशा पद्धतीने खोटे गोष्टी करण्यासाठी सांगितलं. भगवा आतंकवादचा प्रूव्ह करण्यासाठी म्हणूनच माझा वापर झाला की हो. मला कोण माझी बाजू घेतली का? कुणी घेतली नाही. हा गुन्हेगार आहे म्हणूनच माझ्याकडे बघितलं गेलं. मी निर्दोष सुटून आज 7-8 वर्ष झाले साहेब. निकालाविषयी समाधान आहे आणि निकालाविषयी माझी भूमिका काय आहे हे जजमेंटमध्ये आलं असेल तर माझ्या इतका भाग्यवान कोण नाही. जजमेंटमध्ये माझे मुद्दे मी मांडलेले आहेत. ते जर काय कुठं ना चांगला वाईट कशा काही ना जर आले असतील तर मी नक्कीच मला न्याय मिळाला असं समजतो. मग समाधानी आहे मी. बघितलं ना मित्रांनो, लक्षात घ्या मित्रांनो, भोपाळमध्ये झालेल्या एका बैठकीत साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर उपस्थित होता. त्याचे पुरावे सादर केले. मात्र या एका बैठकीच्या उपस्थितीच्या आधारे त्या या बॉम्बस्फोटाच्या कटात सामील होत्या असं सिद्ध करता येत नाही असं न्यायालयाने इथे म्हटलेलं आहे. त्यामुळे केवळ त्यांची उपस्थिती ही साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांच्या विरोधात जात नाही आणि त्यांच्या विरोधात कोणताही आक्षेपार्ह किंवा अपराध सिद्ध करण्यास हा पुरावा ठोस उपलब्ध नाही असं न्यायालयाने कालच्या निकालपत्रात म्हटलेलं आहे. एनआयएनी आणि एटीएसनी साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांच्यावरती केलेले आरोप प्राथमिकदृष्ट्या जर खरे वाटत असले तरी त्याला वाजवी आधार नाही असं न्यायालयाने नमूद केलेलं आहे. ऑगस्ट 2017 मध्ये कर्नल प्रसाद पुरोहित यांची सर्वोच्च न्यायालयाने जामिनावर सुटका केली. त्यापूर्वी त्यांनी 8 वर्ष 8 महिने, तब्बल 8 वर्ष 8 महिने कारागृहात काढले होते आणि सर्वोच्च न्यायालयाने एटीएसचं मूळ आरोपपत्र आणि एनआयएची तत्कालीन पुरवणी या आरोपपत्रांमधल्या विसंगती देखील त्यावेळेला नमूद केल्या होत्या. हे इथे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. याचा अर्थ असा होतो, न्यायालयाने अनेक बाबतीत हे म्हटलेलं आहे की किंवा याच्यावरनं काही गोष्टी आपल्या लक्षात येतात. प्रामुख्याने एटीएसचे जे तत्कालीन अधिकारी आहेत मुजाहिर, त्यांच्या म्हणण्यानुसार तर हे लक्षात येतं की काही गोष्टी मुद्दामून कोणाला अडकवण्यासाठी म्हणून तत्कालीन सरकार आणि तत्कालीन संस्था जाणून बुजून काम करत होत्या का आणि त्याच आधारे भगवा दहशतवाद ही टर्म आणि हा अजेंडा सेट केला जात होता का, हे नॅरेटिव्ह मुद्दामून पसरवलं जात होतं का. जानेवारी 2021 मध्ये कर्नल पुरोहित यांनी उच्च न्यायालयाला हे सांगितलं होतं की ते त्यांचे कर्तव्य पार पाडत होते. भारतीय लष्करातला गुप्तचर अधिकारी म्हणजे मिलिटरी इंटेलिजन्सचा अधिकारी म्हणून काही भूमिका त्यांना बजावायच्या होत्या, त्या ते भूमिका बजावत होते आणि म्हणून ते काही बैठकींना उपस्थित राहत होते आणि त्याबद्दलची जी गुप्त माहिती त्यांना मिळत होती ती माहिती त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना वेळोवेळी कळवल्याचा दावा देखील कर्नल पुरोहितांनी याच्यामध्ये केलेला आहे आणि ते कोणतेही कटामध्ये सामील असल्याचं यामुळे सिद्ध होत नाही. घटनाक्रम आहे ना, तो घटनाक्रम काय आहे ते तुम्ही मुद्दामून इथे लक्ष द्या. 29 सप्टेंबरला भिक्खू चौकामध्ये बॉम्बस्फोट झाला. त्याच्यामध्ये 6 जण ठार झाले. सिमी संघटनेचं कार्यालय होतं, त्याच्या खाली हा बॉम्बस्फोट झाला. त्याच्या दुचाकीमध्ये हा बॉम्ब ठेवला गेला होता.
30 सप्टेंबर 2008ला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. ऑक्टोबर 2008ला एटीएस कडे हा तपास सुपूर्द करण्यात आला आणि तपासामध्ये हिंदू जागरण मंचावरती पोलिसांचा संशय आहे आणि दुचाकीमध्ये तपासात जी दुचाकी सापडली त्याच्यामध्ये हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्यांचा सहभाग आहे असं तत्कालीन संस्थांनी आणि तत्कालीन सरकारने समोर आणलं होतं. 10 ऑक्टोबरला साध्वी प्रज्ञा सिंग यांना अटक करण्यात आली. हिंदू राष्ट्र निर्मितीसाठी आणि हिंदू संघटनांना बॉम्बस्फोट घडवल्याचा आणि दहशतवादी विरोधी पथकाचा आरोप त्यांच्यावरती करण्यात आला. बॉम्बस्फोटामध्ये अभिनव भारत संस्थेचे नाव आले आणि त्याच्यामुळे संशयित म्हणून कर्नल पुरोहित आणि मेजर उपाध्याय यांचं नाव आल्याने तेव्हा प्रचंड मोठ्या प्रमाणात खळबळ माजली होती. 18 ऑक्टोबर 2008ला बेकायदेशीर हालचाली नुसार प्रतिबंधक कायदा म्हणून शिवनारायण कलसंग्रा, श्याम साहू आणि रमेश उपाध्याय यांना अटक करण्यात आली. हे सगळे अभिनव भारत संघटनेचे पदाधिकारी आहेत. 21 ऑक्टोबरला एटीएस कडून दोषारोपपत्र दाखल करण्यात आलं आणि 14 संशयित आणि यांना पैकी 11 जणांना अटक करण्यात आली आणि 3 जण फरार दाखवण्यात आले. 17 नोव्हेंबरला मोक्कानुसार त्यांच्यावरती कारवाई करण्यात आली. 18 नोव्हेंबरला राकेश धावडेवर या आणखीन एकाला नांदेड आणि नाशिकच्या बॉम्बस्फोटाचा आरोप म्हणून त्यांच्यावरती ठेवण्यात आला. 20 जानेवारी 2009ला मोक्का न्यायालयामध्ये 4528 पानांचं आरोपपत्र ठेवण्यात आलं. मग मे 2016ला आरोपपत्रातनं साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांच्यासह 10 जणांना वगळण्यात आलं. 13 मे 2016ला सर्व संशयितांचा मोका रद्द करण्यात आला. 11 एप्रिल 2025ला सुनावणी संपली. आत्ता 11 एप्रिलला त्यातल्या 323 साक्षीदारांचे पुरावे नोंदवण्यात आले आणि 31 जुलैला म्हणजे काल या खटल्यातल्या सर्व 7 जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. मित्रांनो, साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर जे काल 7 जण निर्दोष मुक्त झाले आहेत त्यातल्या पहिल्या साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर. साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर म्हणजेच कोण? स्वामी पूर्ण चैतन्यानंदगिरी मध्य प्रदेशच्या या रहिवासी आहेत. अभाविप संघटनेच्या अत्यंत महत्वाच्या कार्यकर्त्या त्या समजल्या जातात आणि यांना सर्वप्रथम एटीएसनी अटक केली होती. 2017 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना जामीन दिला. 2019 मध्ये भोपाळमधून त्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारी दिली आणि त्यामध्ये त्या विजयी देखील झाल्या होत्या. एटीएसचे आरोप काय होते की स्फोटासाठी वापरलेली मोटरसायकल ही साध्वी प्रज्ञा सिंग यांच्या नावावरती होती. कट रचणाऱ्या बैठकीमध्ये त्यांनी सहभाग घेतला होता पण आरोपीचा बचाव काय करण्यात आला आणि त्याच्यामुळे त्यांना सुटका करण्यात आली. तर या स्फोटाशी त्यांचा कुठल्याही प्रकारचा संबंध नव्हता. एटीएसने बेकायदेशीरपणे अटक करून त्यांच्यावरती अत्याचार केल्याचा आरोप साध्वी प्रज्ञा सिंग आणि त्यांच्या वकिलांनी ठेवला आणि विशेष न्यायालयाने एनआयएचे हे म्हणणं फेटाळून लावलं की त्यांनी मोटरसायकल त्यांची होती आणि त्यामुळे त्या तिथे जबाबदार आहेत या सर्व बॉम्बस्फोटाला. आणि ठाकूर यांना खटल्याला सामोरे जाण्याचा आदेश देण्यात आले आणि काल त्यांची त्याच्यामधून निर्दोष मुक्तता करण्यात आली. समीर कुलकर्णी हे विज्ञान शाखेचे पदवीधर, संगणकाचं दुकान चालवलं, कट्टर हिंदुत्ववादी चळवळीचे मानले जातात. अभिनव भारत या संघटनेमध्ये आहेत ते. एटीएस आणि एनआयएने त्यांच्यावरती आरोप केले होते की इतर आरोपींसोबत समीर कुलकर्णी यांनी चर्चा केली. मुस्लिम समुदायावरती सूड घेण्याच्या हेतूने त्यांनी या स्फोटाला सहमती दर्शवली. 24 ऑक्टोबर 2008 रोजी प्रज्ञा ठाकूर यांना अटक झाल्यानंतर आणि कर्नल प्रसाद पुरोहितने या कुलकर्णी यांना टेक्स्ट मेसेज पाठवून पुण्यात एटीएसने त्यांच्या घरी छापा टाकल्याचे सांगितले आणि फोनवरून नंबर डिलीट करण्याचे सांगितले आणि हा संवाद रेकॉर्ड झालाय असं तपास यंत्रणांचं म्हणणं होतं. पण आरोपीने असा बचाव केला की एटीएस आणि एनआयएने त्यांना खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवलेलं आहे. स्वतःच्या विरोधातले आरोप त्यांनी पूर्णपणे फेटाळले आणि यातला कुठलाही मुद्दा हा कायदेशीर ठरत नसल्यामुळे, पुरावे नसल्यामुळे समीर कुलकर्णी यांना देखील काल निर्दोष सोडण्यात आलेले आहे. कर्नल प्रसाद पुरोहित अत्यंत महत्वाचे आणि अत्यंत धडाकेबाज धाडसी असे लष्करी अधिकारी मानले जातात. 2008 मध्ये त्यांना एटीएसने अटक केली होती आणि 2017 मध्ये सर्वोच्च न्यायालयाकडून त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आणि ते पुन्हा लष्करात रुजू झाले. 2006 मध्ये अभिनव भारत या संस्थेची स्थापना करून निधी गोळा करून कट रचल्याचा आरोप त्यांच्यावरती ठेवण्यात आला होता आणि म्हणून या कटाचे मुख्य सूत्रधार त्यांना मानण्यात आलं होतं. जम्मू काश्मीरमध्ये पोस्टिंग असताना पुरोहित यांनी आरडीएक्स जमवले असा त्यांच्यावरती आरोप करण्यात आला होता आणि पुरोहित आणि उपाध्याय यांच्यात झालेल्या संभाषणाचे पुरावे संस्थांनी दिले असं सांगण्यात आलं होतं. पण आरोपींनी काय म्हटलं, आरोपीच्या वकिलांनी काय म्हटलं, कर्नल पुरोहितांच्या वकिलाचा काय बचाव होता ते इथे लक्षात घ्या.
लष्करी गुप्तचर अधिकारी, मिलिटरी इंटेलिजन्स म्हणून हे अनेक ठिकाणी जात होते, अनेक संस्थांच्या बैठकांना उपस्थित राहत होते आणि त्या बैठकांमध्ये ज्या ज्या गोष्टी घडत होत्या ते त्यांच्या वरिष्ठांना ते तातडीने कळवत होते. सहभागी झाल्याचा दावा हा केवळ यापुरताच मर्यादित होता. लष्कराच्या कागदपत्रावर हे सिद्ध झालेलं आहे. आणि पुरोहित यांनी संरक्षण मंत्रालयाच्या कागदपत्रांचा दाखला देत त्यावेळी आपण गुप्तचर युनिटमध्ये कार्यरत होतो आणि त्यामुळे कुठल्याही प्रकारे स्फोटकांपर्यंत ते जाऊ शकत नव्हते. केवळ संरक्षण मंत्रालयाच्या कागदपत्रांचा आधार घेत त्यांनी हे सिद्ध करून दाखवले. रमेश उपाध्याय लष्करातले निवृत्त अधिकारी आहेत, त्यांच्यावरती देखील चौथे आरोपी म्हणून हा खटला दाखल करण्यात आला होता. 2012 मध्ये त्यांनी उत्तर प्रदेशमध्ये विधानसभेची निवडणूक लढवली. 2017 मध्ये आणि 2022 मध्येही त्यांनी निवडणूक लढवली होती. एटीएस आणि एनआयएने त्यांच्यावरती आरोप केले होते की फरीदाबाद येथे झालेल्या बैठकीत उपाध्याय आणि लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित हे सामील झाले होते आणि हिंदू राष्ट्रासाठी स्वतंत्र संविधान असावे या कल्पनेवरती त्यांनी एकमत दर्शवलं होतं. नाशिक येथील भोसला मिलिटरी स्कूलमध्ये झालेल्या एका बैठकीत उपाध्याय यांनी अभिनव भारत या संस्थेचे कार्याध्यक्ष म्हणून निवडण्यात आले होते. पण या बैठकीतल्या सहभागाशिवाय सहआरोपींच्या झालेल्या कायदेशीरपणे ऐकवलेल्या कॉल्सचे पुरावे सादर करण्यात आले. पण विना परवानगी कॉल करणं हे कायद्याचं उल्लंघन असून त्यांच्या वैयक्तिक स्वातंत्र्यावर आघात असल्याचा दावा त्यांच्या वकिलांनी केला. एटीएसने पुराव्यासोबत छेडछाड केलेली आहे हे सिद्ध करण्यात आलं आणि बनावट पुरावे तयार केल्याचा आरोप करण्यात आला आणि म्हणून एटीएसने साक्षीदारांवर दबाव टाकून खोट्या जबाबासाठी साक्षीदारांना भाग पडलं हे इथे सिद्ध करण्यामध्ये आरोपींच्या वकिलाला यश आलं आणि म्हणून रमेश उपाध्याय यांची देखील निर्दोष मुक्तता करण्यात आली. त्याचप्रमाणे सुधाकर चतुर्वेदी यांना देखील जे आरोप लावले होते ते खोटे पुरावे संस्थांनी गोळा केले आणि या कृत्यामध्ये कुठलाही सहभाग नाही सुधाकर चतुर्वेदी यांचा, असं त्यांच्या वकिलांनी सांगितलं, म्हणून त्यांना सोडण्यात आलं. सुधाकर द्विवेदी यांच्यावरती देखील काही बैठकींचे ऑडिओ आणि व्हिडिओ यांचं रेकॉर्डिंग त्यांनी केलंय असं सांगून त्यांच्याकडनं काही गोष्टी जप्त करण्यात आल्या होत्या. मात्र एटीएसने चुकीच्या ओळखीतून अटक केली. ते दयानंद पांडे नसून शंकराचार्य आहेत. एटीएसने त्यांना धमकावून खोटा जबाब त्यांच्याकडनं मुद्दामून लिहून घेतला आणि जप्त केलेला लॅपटॉप सील केलेला नव्हता हे इथे सिद्ध करण्यामध्ये सुधाकर द्विवेदी यांचे वकील यशस्वी ठरले आणि म्हणून सुधाकर द्विवेदी यांना देखील ठोस पुराव्याच्या अभावी निर्दोष मुक्तता त्यांची करण्यात आलेली आहे. अजय राहीरकर यांच्यावरती देखील अभिनव भारत संघटनेचे कोषाध्यक्ष असल्या कारणानुसार त्यांना अटक करण्यात आली होती. मात्र त्यांच्यावरती हा देखील आरोप ठेवण्यात आला होता की आरोपी कर्नल प्रसाद पुरोहित यांच्या सूचनेनुसारच त्यांनी काही शस्त्र खरेदी केली होती. मात्र आरोपीचा आणि स्फोटाचा कुठलाही संबंध नव्हता. 9 नोव्हेंबर 2011 रोजी 2 वर्षांनंतर मुंबई उच्च न्यायालयाने अजय राहीरकर यांना जामीन मंजूर केला होता. कटाच्या बैठकीतला कुठलाही ठोस पुरावा, कुठलाही संभाषण हे संस्था देऊ शकल्या नाहीत, न्यायालयासमोर आणू शकल्या नाहीत आणि त्यामुळे त्यांचा बॉम्बस्फोटाशी कुठल्याही प्रकारचा थेट संबंध नव्हता हे सिद्ध झालं आणि म्हणून अजय राहीरकर यांची देखील निर्दोष मुक्तता करण्यात कालच्या निकालामध्ये आली. कालचा निकाल लागल्यानंतर भगवा दहशतवाद ही जी टर्म जाणून बुजून काँग्रेसच्या नेत्यांनी या देशामध्ये संपूर्ण पसरवायला सुरुवात केली होती. भगव्या ध्वजाला, हिंदुत्वाला, हिंदुत्व विचारसरणीला आणि हिंदुत्व विचारसरणी मानणाऱ्या पक्षांना आणि पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना आणि नागरिकांना जाणून बुजून बदनाम करण्याचा कट रचला जात होता, कट रचला गेला होता आणि त्याच धोरणानुसार एक अजेंडा सेट केल्यासारखं, एक नरेटिव्ह सेट करण्यासाठी म्हणूनच केवळ भगवा दहशतवाद ही टर्म संपूर्ण देशभर पसरवण्यामध्ये काँग्रेसला आणि काँग्रेससारख्याच काही पक्षांना यश आलं होतं. या सर्वांच्या मनसुब्यांवरती काल पाणी फिरलेलं आहे. कालचा निकाल हा पुराव्याअभावी जरी निर्दोष सुटका झालेली असली तरी पुरावे नव्हते म्हणूनच ते गोळा करू शकले नाहीत असं म्हणायला देखील वाव होतो. याच्या आधी या सर्व
साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर, कर्नल पुरोहित आणि त्यांच्यासह इतर ते त्यांचे सहकारी होते. त्यांच्यामध्ये या खटल्यामध्ये जे गोवले गेलेले आरोपी म्हणून होते त्या सर्वांवरती आधी जो खटला चालला तो मग तत्कालीन सरकारने किंवा तत्कालीन संस्थांच्या काही पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी जाणून बुजून फॅब्रिकेट करून केला होता का, असे काही प्रश्न आताही अनुत्तरित आहेत. आणि त्याचबरोबर महत्वाचा प्रश्न अनुत्तरित आहे आणि तो असा, काल निर्दोष सुटका झालेली ही सगळी मंडळी आहेत, मग झालेला बॉम्बस्फोट कोणी केला होता? खऱ्या गुन्हेगारांना शासन देण्यासाठी म्हणून याच्या पुढे देखील कुठल्या चौकशा होणार आहेत का? आणि खरे गुन्हेगार पकडता येत नाहीत म्हणून साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर, कर्नल पुरोहित यांच्यासारख्या राष्ट्रप्रेमी, देशप्रेमी अधिकाऱ्यांना, व्यक्तींना, संस्थांना जाणून बुजून बदनाम केलं जाणार आहे का? आजचा व्हिडिओ हा केवळ या विषयापुरताच मर्यादित होता. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही मला कमेंटच्या माध्यमातून कळवा, व्हॉट्सअपच्या माध्यमातून कळवा. आपलं आवडतं यूट्यूब चॅनल ऑफिशियल अजय निकते हे शेअर करायला, सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला विसरू नका. बेल आयकॉन नक्की दाबा म्हणजे नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत जातील. पुन्हा एकदा विनंती करतो, बेल आयकॉन नक्की दाबा आणि ऑफिशियल अजय निकते हे चॅनल, हे यूट्यूब चॅनल शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आपली रजा घेतो. धन्यवाद.